श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 155। बेडूक वेद शक्तीमुळे आकर्षित। एके दिवशी संध्याकाळच्या पूजावसराची तयारी केली। तेवढ्यात एक बेडूक सर्वज्ञांच्या पूजावसराच्या वेळी आला। तो बाईसांच्या पायाला लागला। बाईसाने म्हटले, बाबा बेडूक आला। सर्वज्ञांनी सांगितले, याला बाहेर टाकून या। मग त्याला बाहेर टाकून आले। दुसऱ्या दिवशी पुन्हा आला। सर्वज्ञांनी म्हटले, हा बेडूक तोच आहे। नाही जी, तोच कशाला असेल, दुसरा एखादा असेल। मग सर्वज्ञांनी भट्टोबासांना सांगितले, वानऱ्या, या बेडकाला काही निशाणी ओळख म्हणून करा। मग भट्टोबासांनी त्यांच्या गळ्याला कवडी बांधली। तो दुसऱ्या दिवशी पुन्हा आला। भक्तजनांनी सांगितले, जी बेडूक पुन्हा आला। तो सर्वज्ञांनी शिवेच्या बाहेर घालविला। दुसऱ्या दिवशी पूजावसराच्या वेळी पुन्हा आला। तो सर्वज्ञांनी गंगेच्या पलीकडे घालविला। एकाच्या मताने देई गावाच्या पानवट्याला सोडून आले। दुसऱ्या दिवशी पूजावसराच्या वेळी पुन्हा आला। भक्तजनांनी म्हटले, हे काय जी, तेथून कसा आला? सर्वज्ञांनी सांगितले, कोण्या एका वेद शक्तीचे हे कार्य हो, मग तो बेडूक येत नसे। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।